आज दिवस कुठून निघाला तर मला तर काही समजायलाच नाही येऊन राहिलं बा. मी आज 5:30 वाजता उठून गेली होती सकाळी सकाळी मस्त. आणि सकाळी उठल्यावर मी पाहायला का भेटते आमच्या घरी तर सात निघण्यासाठी या गोपी भाऊ हे मस्त चालू होती. आणि मग मी मस्त आपलं झाडझूड करून घेतलं. म्हणलं उठली छा होतं कामधंद्याला बी लागूनच जातो म्हटलं. नाही तर मग मम्मी म्हणान की उठते तर का करते बा म्हणून, अशी बी मी शिवा खातच राहतो बा म्हणा. आणि मग मी मस्त चाय बी पिऊन घेतली होती. मी एवढं सकाळी उठून मी खाणं पिणं माझ्या काही कमीच नाही होऊन राहिलं. मला तर काही समजेलच नाही आहे. मग मम्मीनं मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली होती. मी बी आपले कामं वगैरे करून आंघोळ करून तयार होऊन गेली होती. मम्मीनं मस्त बनवला होता आपल्यासाठी साबुदाणा, कारण आज माझा उपवास होता. आणि भाऊ माझ्या इर्दगिर्द याच्यासाठी फिरून राहिला कारण की त्याला साबुदाणा खायचा आहे म्हणून लाडीगोडी लावत होता. आणि मग रस्त्यानं आम्हाला आमच्या इकडच्या बाया भेटल्या होत्या, मस्त हाय हाय करत होत्या. मग त्याच्यानंतर पोहोचून गेली होती मी आमच्या इकडं ग्रामपंचायतमध्ये, कारण मला होतं आज इथं काम. पण माझ्या काम बिलकुल नाही होत, एका झटक्यात कधीच नाही होत. तरी मी बेशरमासारखे हसतच राहतो खिडकी करून. मग मी दुपारी आली होती इकडं फोटो काढायसाठी, पासपोर्ट काढायची होती बा. मग मी इथं पासपोर्ट वगैरे काढून घेतली. इकडं माहीत नाही माझ्या चेहरा असा मुरझावल्यासारखा काऊन दिसून राहिला होता. तर भाऊ म्हणे थोडीशी हस ना बाई म्हणे. मग माहीत नाही ना कशा फोटो काढल्या कशा नाही. मला तर बिलकुल टमाटरसारखी फोटो दिसून राहिली होती माझ्यावाली. मला बिलकुल नाही आवडली ते खरं सांगून. त्यांची गलती नाही आहे, माझीच गलती होती. आणि मग का म्हणते मला आठवण आलं की मी ना एका कानातलंच नव्हतं घातलं. मग सायंकाळी घरी जायच्या वेळेस आम्ही आपल्या बाजारातून गेलो आणि मी मस्त आज पितळाचा गुंड घेऊन चालली होती घरी. घरी जाता बरोबर मला मस्त नाही का आज पेढाच खायला भेटला बा. आजसाठी एवढंच आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.